नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तुमचं स्वागत आहे टार्गेट महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू आहेत, तसेच तुमचं लक्ष तिकडेही असेल, त्याचबरोबर तुम्हाला कंटिन्युटी स्टडी आवश्यक आहेच। जास्त तिकडे लक्ष न देता स्वतःच्या अभ्यासाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे। तर त्यासाठी आपण दररोज घेऊन येणार आहे तुमच्यासाठी एक व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये काही महत्त्वाचे विषय घेऊन आणि त्यांचे प्रश्न, हे प्रश्न दोन्ही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, PDF च्या माध्यमातून घेऊ शकता किंवा टेस्टच्या माध्यमातूनही सोडवू शकता। तर हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यासाठी जर चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा। चला बघूया आजचा पहिला प्रश्न। भारतीय राज्यघटनेच्या कलम 82 मधील तरतुदीप्रमाणे राज्यामध्ये लोकसभेच्या जागांचे वाटप यानंतर कोणत्या वर्षानंतर होऊ शकते? की 82 मध्ये जे तरतूद झाली, आता ह्या घटनेवरती हा प्रश्न येऊ शकतो, कारण की सध्या आता लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत। तर जे प्रत्येक राज्यामध्ये जागा असतात त्या संदर्भातलं एक राज्यघटनेत कलम होतं, तर त्याच्यानुसार आता त्या लोकसंख्येनुसार ठरवल्या जातात। तर पुढील जागांचं वाटप हे 2026 मध्ये केलं जाईल। कधी? 2026 मध्ये केलं जाईल। ठीक आहे, व्हेरी गुड। पुढे जाऊया आपण। दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे दिसून येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात असते? म्हणजेच आपल्याकडे जरी राष्ट्रपती हा काय असतो, फक्त प्रमुख असतो, परंतु कार्यकारी मंडळ म्हणजे काम करणं हे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालीच कार्य करत असतं। तर कोणामध्ये हे असतं? संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही, प्रातिनिधिक लोकशाही की प्रत्यक्ष लोकशाही? तर तुम्हाला माहिती आहे की संसदीय लोकशाहीमध्ये राज्यकारभार हा खास करून कोणत्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असतो आणि मंत्रिमंडळाच्या हातात असतो। ठीक आहे, हा होता पुढचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न। आता आपण जाऊया पुढे पुढच्या प्रश्नावरती। एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर ही पूर्ण PDF हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही PDF करू शकता, किंवा ही एक्झाम तुम्हाला जर सोडवायची असेल, ऑनलाईन टेस्ट सोडवायची असेल तर एक्झाम वर्ल्ड याच्यावरतीही जाऊ शकता, त्याचेही नोट्स तुम्हाला दिलेले आहेत। व्हॉट्सअप चॅनल तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पोलीस भरतीचं काय आहे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता। ठीक आहे, जाऊया आपण पुढच्या प्रश्नावरती जाऊया। नेक्स्ट, तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक ठरवण्यात आलेले आहे? तर कोणत्या घटनेनुसार ठरवण्यात आले तुम्हाला माहिती आहे का? तर 42व्या घटनेदुरुस्तीनुसार काय करण्यात आलं, राष्ट्रपतींना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक करण्यात आले। पुढच्या जाऊया प्रश्नावरती आपण। प्रश्न क्रमांक 4, 1935च्या कायद्यात खालीलपैकी कोणत्या बाबींची तरतूद आहे? 35च्या कायद्यात प्रौढ मताधिकार, साम्राज्यांतर्गत शासनाधिकार, सापेक्ष स्वायत्ता, प्रांतिक स्वायत्ता। कोणती? प्रांतिक स्वायत्ता। व्हेरी गुड। पुढचा, खालीलपैकी न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका घटनेचा भाग नाही असे नमूद करण्यात आले होते? कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका, जी घटनेची प्रस्ताविका आहे ती न्यायालयीन घटनेचा प्रस्ताविका घटनेचा भाग नाही असं कोणत्या याच्यात नमूद करण्यात आलं होतं? तर कोणता खटला? बिरुवाली खटला 1960च्या या खटल्यामध्ये असं हे निर्णय देण्यात आला होता। ठीक आहे, पुढे 6वा प्रश्न दिसतोय का तुम्हाला? बघा, भारतीय संविधानाच्या 19व्या पहिल्या या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश होत नाही? म्हणजे कोणत्या विशेष स्वातंत्र्याचा समावेश होत नाही? भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य, भारताच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्रपणे मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य, विनाशक व शांतपणे एका जमण्याचे स्वातंत्र्य। याचं योग्य उत्तर आहे की मुद्रण स्वातंत्र्य हा त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा भाग नाही, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण। खालीलपैकी कोणत्या सरन्यायाधीशांनी प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी पार पाडली होती? खालीलपैकी बघूया आपण, खालीलपैकी कोणत्या सरन्यायाधीशांनी प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी पार पाडली होती? कोणत्या? SC छागल,
वाय चंद्रचूड यापैकी नाही की एम हिदातुल्ला? याचं योग्य उत्तर आहे एम हिदातुल्ला यांनी प्रभारी राष्ट्रपती पदाची काय काढली होती, जबाबदारी पार पाडली होती. पुढे प्रश्न क्रमांक 8, खालील राज्यांचा निर्मिती क्रम लावा. म्हणजे निर्मितीनुसार चढता क्रम लावायचा आहे. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड. याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड अशी निर्मिती झाली. पहिलं छत्तीसगड, नंतर उत्तराखंड, नंतर झारखंड ही राज्य निर्मिती झालेली आहे. आता सध्या निर्माण झालेलं शेवटचं राज्य तुम्ही कोणतं आहे याच्याचं कमेंट्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा, तर आपल्याला माहितीच असेल. व्हेरी गुड. एखादे विधेयक हे वित्त विधेयक आहे की नाही असा प्रश्न उद्भवल्यास त्याचा अंतिम निर्णय देण्याचा अधिकार कोणाचा आहे? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचे सभापती की पंतप्रधान? तर याचं उत्तर आहे लोकसभेचे सभापती यांना हा अधिकार आहे. नेक्स्ट, भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 नुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत? किती? तर एकूण 3 एवढ्या घटना गठीत करण्यात आलेल्या आहेत. पुढील योग्य विधान कोणते? गव्हर्नर जनरलच्या बघूया. गव्हर्नर जनरल खालीलपैकी योग्य विधान कोणते? गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले सत्येंद्र प्रसन्न सिन्हा प्रथम भारतीय होते. सत्येंद्र प्रसन्न सिन्हा हे त्यानंतर एका प्रांताचे गव्हर्नर बनले व तसे नेमणूक झालेले इंग्रजांच्या काळातील दुसरे भारतीय होते. तर याच्यापैकी योग्य विधान कोणतं? तर पहिलं जे विधान आहे तेच योग्य आहे. कोणतं? केवळ ए. नेक्स्ट, पुढचा, बहिष्कार हे अस्त्र पराकोष्ठ उपाय म्हणून राखून ठेवावे असे कोणाचे मत होते? याचं योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. कोण बरं? गोपाळकृष्ण गोखले. पुढे, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी केले? तर हे प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला येऊन गेलेला आहे. तर राजा मोहन रॉय यांनी हे सुरू केलं होतं. नेक्स्ट, जिल्ह्यांचे क्षेत्रफळ 400 चौरस किमी निश्चित करणारा गव्हर्नर जनरल कोणता? म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे 400 चौरस किलोमीटर असावं असं कोणत्या गव्हर्नरने ठरवलं? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस याने ठरवलेलं आहे. नेक्स्ट, तुम्ही जर आपल्या पोलीस भरतीचा पूर्ण काय पाहिजे स्टडी पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिले, त्याच्यामध्ये जाऊन स्वराज्य करिअर अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. पुढे इथे तुम्हाला टेस्ट, व्हिडिओज, नोट्स या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. पुढे, कर वसुलीसाठी अमीन हे कर्मचारी पद कोणत्या गव्हर्नर जनरलने तयार केले? कोणत्या जनरलने तयार केले बरं? तर लॉर्ड वॉरन हेस्टीज यांनी हे पद निर्माण केलं. नेक्स्ट, पुढचा, खालीलपैकी कोणी मराठ्यांचा राजकारणात विकृत, कपटी आणि कारस्थानी असे संबोधले? मराठ्यांना कोणी संबोधलं? तर लॉर्ड रिचर्ड वेल्लेस्ली याने मराठ्यांबद्दल हे उद्गार काढले होते. नेक्स्ट, वेल्लोर शिपायांचे बंड तेव्हा मद्रासचा गव्हर्नर कोण होता? जेव्हा वेल्लोरला शिपायांचे बंड झाले त्यावेळेला मद्रासचा गव्हर्नर कोण होता? लॉर्ड रिपन. कोण होता? लॉर्ड रिपन. पुढचा, नीलदर्पण नाटकाचे इंग्रजी भाषांतर केले होते. कोणी केले होते? तर गव्हर्नर ग्रँट यांनी नीलदर्पण या नाटकाचे इंग्रजी भाषांतर केले होते. पुढे, दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोण उपस्थित होते? अॅनी बेझंट, भगिनी निवेदिता, उषा मेहता की सरोजिनी नायडू? तर सरोजिनी नायडू दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ते काय होत्या? भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या, भारतीय महिलांचे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसद्वारे संपूर्ण लोकशाही या तत्त्वाचा स्वीकार अधिवेशनात कोणत्या अधिवेशनात करण्यात आला? याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. संपूर्ण लोकशाही तर 1907च्या अधिवेशनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे, भारतीय राष्ट्रध्वजाचे वर्णन संविधान सभेसमोर कोणत्या भारतीय नेत्यांनी केले? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वजाचे वर्णन केले. ओके, तर हे होते काही महत्त्वाचे. पुढचा एक प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय
आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे आध्यात्मिक पिता असे कोणाला संबोधले? कोणाला? तर स्वामी विवेकानंद. पुढे, महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजात कोणता विषय शिकवीत? तर गणित हा विषय शिकवायचे महर्षी कर्वे, लक्षात ठेवा. पुढे, डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते? सगळ्यांना माहिती आहेत, मूकनायक. पुढे, लॉर्ड आयर्विनद्वारे दिवाळीची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली? 1929 या दिवशी करण्यात आली. ओके. तर महत्त्वाची म्हणजेच ही तुम्हाला पूर्ण PDF हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. शिवाय याच्यामध्ये तुम्ही द टेस्ट म्हणून तुम्हाला सोडवायची असेल तर खाली एक्झाम वर्ल्ड नावाच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. तिथे जाऊन तुम्ही ही टेस्ट सोडवू शकता आणि स्वतःचे मार्क्स पाहू शकता. तर अशाच तुम्हाला दररोज एक PDF मिळत जाईल, जेणेकरून आपला लेखीचाही अभ्यास होत जाईल. सकाळची 10 मिनटं.